माझा व्हिडिओमधला आवाज आणि आजचा आवाज यात तुम्हाला जो काही फरक जाणवत असेल ते सगळं योगदान इथल्या प्रदूषणाचं आहे. सकाळी आम्ही एका सोसायटीमध्ये कार्यक्रम लावला होता. मी स्वतः 9:30ला तिथे गेलो. 10 वाजेपर्यंत रहिवाशांचा पत्ताच नाही. उपस्थिती खूपच कमी राहिली. आम्ही विचारलं याचं कारण काय, तर त्यांनी सांगितलं की याच्यापूर्वी आम्ही खूप काही तक्रारी करून झाल्यात, पण तक्रारीवर आमची तक्रार आहे की त्या सुटलेल्या नाही. म्हणजे ठीक आहे, तो तुमचा पाठचा अनुभव आहे. प्रशासन काळ होतं, तिथे कुणी अधिकारी ऐकत नव्हतं. आता आपण आहोत आणि आपण हे काम सुरू केले. दर आठवड्याला वेगळ्या प्रभागात वेगळ्या गार्डनमध्ये आपण प्रदूषण मुक्तीची चळवळ सुरू केलेली आहे. धूळमुक्त पिंपरी चिंचवड शहर हे आपण युद्ध पातळीवर हातात घेतलेलं काम आहे. धूळमुक्त. आणि म्हणून मगाशी चेतन जी ने सांगितल्याप्रमाणे अगर इसके बीच में कोई आया, वो नेता हो, लीडर हो, ऑफिसर हो या कोई गुंडा हो, पंगा थेट आपल्याशीच आहे. सुट्टीच होणार नाही, सुट्टी नाही. आणि या महाराष्ट्रात असा कुणीच डॉन नाही बरं का की जो मला डायरेक्ट फोन करून सांगेल की तुम्ही त्या RMC प्लॅन का बंद करताय, ती धूळ का उडते त्याच्याबद्दल का कारवाई करताय. हिम्मत करून बघावी, हिम्मत करून बघावी, त्याची किंमत मोजावी लागेल. पर्यावरणाचे निगम साहेब इथं आहे, दांडे साहेब आहेत. तुम्हाला सांगतो, आपली महानगरपालिका ग्रॅपमध्ये आहे. म्हणजे काही स्टँडर्ड्स आहेत प्रदूषणाच्या बाबतीतले, त्याच्यामध्ये आपण आहोत. पहिल्या वेळी बिल्डरला जो दंड आहे तो 1.25 लाख रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये 30 फुटाची भिंत का नाही उभी केली पत्र्याची, त्याच्यासाठी दंड आहे. हिरवी नेट पाहिजे, ती नेट ज्यूटची पाहिजे, तागाची पाहिजे आणि त्याच्यावर सतत फॉगर चालू असला पाहिजे. जी काही धूळ उडेल, एक्सकॅव्हेशनची असेल किंवा सिमेंट प्लॅनची असेल, ती जागेवर तिथं सक केली पाहिजे, स्टक केली पाहिजे. याच्यासाठी ज्यूटची हिरवी नेट खालपासून वरपर्यंत असली पाहिजे. शिवाय त्याच साईडवरती चारही बाजूनी फॉगर पाहिजेत की धूळ उडली की लगेच त्याच्यावर पाणी पडलं पाहिजे, पाणी पडून ते तिथं स्टक झालं पाहिजे. असे बाकीचे पण नियम आहेत. रस्त्यावर काय ठेवू नये वगैरे. पहिल्या वेळी बिल्डरला दंड आहे 1.25 लाख रुपये, दुसऱ्या वेळी आहे 1.25 लाख रुपये, तिसऱ्या वेळी एक शेवटची फाईन होईल आणि चौथी, जर हे 3 प्रयोग करून सुद्धा बिल्डर ऐकत नसेल तर त्याची बिल्डिंग, त्याची बांधकाम हे थांबवण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे. आपण महापौरांना सांगू आणि ताबडतोब तो प्लॅट आणि ते कन्स्ट्रक्शन थांबवू म्हणजे थांबवू, सुट्टी नाही. आता ज्यावेळी आम्ही ही मोहीम सुरू केली चेतनजी, त्यावेळी महानगरपालिकेचं पथक ॲक्टिव्ह केलं आपण. त्यांच्याकडे 2 स्क्वॉड आहेत. ते कुठे गेले, फाईन मारायला गाडीतून उतरले की पावती लिस्टपर्यंत फोन येतो. नगरसेवक बोलतोय माझा माणूस आहे, माजी नगरसेवक बोलतोय माझा माणूस आहे, मी अमुक अमुक पदाधिकारी बोलतोय माझा माणूस आहे, पावती फाडू नका. आम्ही 3 दिवसापूर्वी महापालिकेत मिटिंग घेतली महापौरांबरोबर आणि तिथं पण मी सांगितलं, जर असा कोणी म्हटला की हा बिल्डर माझा आहे पावती फाडू नका, त्याच नगरसेवकाच्या घरावर आपण मोर्चा काढणार. चालेल का? मंजूर आहे का? तुमचं नशीब चांगलं आहे, या चळवळीमध्ये इथले नगरसेवक तुमच्या सोबत आहेत. म्हणजे हे जनतेबद्दलची भावना असली पाहिजे. आणि मी चेतनजींना खूप वर्षापासून ओळखतो. ते बोलतायत ती गोष्ट खरी आहे की त्यांनी पुनावळ्यातले सगळे RMC प्लॅन बंद करून दाखवलेले केलेले आहेत. आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे स्थानिक नेत्यांचं सहकार्य लागेल, नागरिकांचा दबाव वाढवावा लागेल. आणि या शहरामध्ये अगदी प्राईम मिनिस्टर किंवा मुख्यमंत्र्याच्या मेहण्याचा, जावायचा, पाहुण्याचा जरी प्लांट असेल तरी ती बंद करण्याची ताकद या नागरिकांमध्ये हे दाखवून दिलं पाहिजे. आणि घाबरायचं कोणाला काय? सरकार तुमचं करून काय करू शकतो, पण तुम्ही सरकारचं बरंच काय करू शकता, कारण त्यांना खुर्चीवर बसवायचं काम आपणच केलेलं आहे. मग त्यांच्याकडून अपेक्षा आपल्या आहेत ना. आम्ही टॅक्स भरतो. वाकड, तातवडे, पुनावळे हा पिंपरी चिंचवड शहराला सर्वात जास्त टॅक्स देतो आणि तिथे जर एवढे प्रश्न असतील तर ती गोष्ट विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे धूळमुक्त पिंपरी चिंचवड हे मिशन मी एक सनाई छत्रपती शासन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाही, या भारताचा एक नागरिक म्हणून आहे की आम्हाला या नागरिकांना भविष्य दिलं पाहिजे. सिंगापूर काय करतं, दुबई काय करतं, स्वित्झर्लंड काय करतं, युरोप काय करतं,
ते पुढच्या पिढीचा विचार करतात. आणि म्हणून मी त्या पठडीत घडलेलो आहे. मी जे परदेशामध्ये फिरतो ते याच्यासाठीच फिरतो की हे काय करतात, आपण काय करतोय. आपल्याकडे चेअरमन व्हायला कोणी तयार नसते, पण चेअरमनला सूचना द्यायला 661 कमेंट खाली येणारच लगेच. भारतातले लोक कमेंट करण्यात इंटरेस्ट ठेवतात, कमिटेड मात्र अजिबात नाही आहेत. तुमची कमेंट नको आहे, तुमची कमिटमेंट पाहिजे या शहराला, तर आपण हे शहर धूळमुक्त करून जाऊ. आणि कोणाला घाबरायचे? जर आपली बायकापूर आजारी पडणार असतील, आपले म्हातारे आईवडील मरणाच्या दारात उभे राहणार असतील, आज या घरामध्ये कमावतरी आपण दोघंच आहोत, नवरा बायको, आणि आपण आजारी पडलो तर अख्खं कुटुंब कोलॅप्स होणार आहे. आणि म्हणून हा आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो राष्ट्रीय पातळीवर नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती हाताळला गेला पाहिजे. मी माझ्या घरामध्ये फिल्टर बसवलेलं आहे. संध्याकाळी 6 नंतर आमचे दारा खिडक्या सगळ्या बंद असतात आणि ग्रीन ज्यावेळी ती खाली येईल ना त्याच्यानंतरही रात्रभर मी चालूच ठेवतो, कारण आपल्याला रात्रीसुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स करणार आहे. तुम्ही पण एक घ्या बरं कसे रेश्माताई, मी आत्ताच सांगितलं यांना संध्याकाळपर्यंत डायसनचा फिल्टर घरात बसला पाहिजे. कारण तुमचं जे ऑफिस आहे, घर आहे, ते चेतनजी एकदम रोड टच आहे आणि हे धुळीचे कण आपल्याला दिसत नाही. PM 2.5 म्हणजे केसापेक्षाही 30 पट बारीक. केस केवढा आपला? एवढे बारीक बारीक पार्टिकल्स ते धुळीचे असतील, सिमेंटचे, आपल्या फुफ्फुसात ज्यावेळी जातात फुफ्फुस निकामी होतं आणि फुफ्फुस निकामी झालं रिप्लेस होत नाही. म्हणून ही चळवळ आपल्याला करावी लागते. हात मोडला, पाय मोडला, डोकं फुटलं, बांधता येईल, दुरुस्त करता येईल, फुफ्फुस रिप्लेस होणार नाही, लंग्सला रिप्लेस करता येणार नाही. करायचीच इच्छा असेल तर 50 लाख रुपये तयार ठेवावे लागतील. फ्लॅटची किंमत किती आहे? फ्लॅटची जेवढी किंमत आहे तेवढी जर एका माणसाच्या लंग्सची किंमत असेल तर घरातील 4 माणसं 6 माणसं याची किंमत किती झाली. म्हणून आपल्याला जर फ्लॅट व्हायचं नसेल तर फ्लॅटपेक्षा धुळीवरती विचार केला पाहिजे. तुमचं म्हणणं खरं आहे की आम्ही सारथीला तक्रार केल्या, ते सारथीसारखी बोगस ॲप नाही जी फक्त एकच वाक्य तुम्हाला पाठवते, काय आपली तक्रार योग्य विभागाकडे पाठवलेली आहे. परत तिचं लोणचं झालं का ते काय झालं हे कुणी सांगू शकत नाही. ज्यावेळी इथं प्रशासन राज होतं कुणीही प्रशासनाला अंगावर घेत नव्हतं. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. इथे आलेला भ्रष्ट कमिशनर शेखर सिंग आणि प्रदीप जांभळे पाटील या दोघांना नडण्याचं काम एकच माणूस करत होता, ते नामदेव दादा. लोक मला विचारत होते की तो अमुक अमुक केंद्रीय मंत्र्याचा भाचा आहे, त्याचा मेहुणा कलेक्टर आहे पुण्यात, डोंट यू अफ्रेड. म्हणले त्यांच्याकडे काय काय पोस्ट असतील, त्यांनी याचा विचार करायचा की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातला आहे. जर आम्ही औरंगजेबाचा माज मोडू शकतो, हे बाकी छटछूट काय आहे का? हम जब लढेंगे ना तो देख ना परचम लहरा के लढते. कोणाला घाबरण्याचं आम्हाला काहीच कारण नाही. त्याच्यामुळे मी ते लढलो, त्याची बदली पण केली, त्याची चौकशी पण बसवलेली आहे या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची. आणि चेतनजी आपण लावून धरायचं सभागृह, ज्यांनी या शहराला लुटलंय त्यांचे खिशे आणि माज दोन्ही खाली करू, दोन्ही खाली गेलं पाहिजे. काय कोणाला घाबरायची गरज आहे? तुम्ही तुमच्या कष्टाची भाकरी खाता, तुम्ही 8-8 तास 12 तास राबता आणि मग तुमचं घर चालतं. तुम्हाला शुद्ध हवा शुद्ध पाणी देणं हे सरकारची जबाबदारी आहे ना. आणि म्हणून आपण कायद्याच्या चौकटीमध्ये या सगळ्यांशी भांडत असतोय, त्या नियमात आपण काम करू. तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील, चेअरमन सेक्रेटरी खजिनदार आपल्या सन्मान्य नगरसेवक इथं आहेत, रेश्माताई भुजबळ, तुम्ही त्यांच्याकडे द्या. चेतनजी आहेत ते फॉलोअप करतील आणि जिथे गरज पडेल शेवटचा हातोडा मारण्याची तिथे आम्ही आहोतच. जर मध्ये कोण आलाच चेतनजींना कोण येईल, अहो ते काथोडे जरा जास्त लक्ष घालू नका, ते आपला मित्र आहे, तर चेतनजी फक्त आम्हाला सांगायचं की तो माझा मित्र पडतोय, तुम्ही बघा सर, आम्ही त्याकडे बघून घेऊ बरं का. काही वेळा असं करतात ना लोक, मध्यस्थीला फोन करतात, पण काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्हाला जिथे काय दिसेल तुम्ही नागरिकांनी ॲक्टिव्ह व्हायचे. एकट्या महापालिकेकडून होणार नाही, एकट्या लोकप्रतिनिधीकडून होणार नाही, जनतेच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आज म्हणजे आपण तिथून इथे येसपर्यंत एवढे लोक जमले, म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रश्न आहे आणि प्रश्नाची जाणीव सुद्धा झालेली आहे की हे सोडवलं पाहिजे. ते आपण सोडवू, सगळे प्रश्न आहेत. आपण पिंपरी चिंचवड पर्यावरण आघाडी उभी केलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व जातीचे धर्माचे आणि सर्व पक्षाला मानणारे पण. आम्हाला असं काही त्यात पक्ष आणायचं नाही, राजकारण काय आणायचं नाही. आणि मी स्वतः नेहमी सांगतो की मी जरी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी ही गोष्ट राजकारणाची नाही,
ही जगण्या मरण्याची गोष्ट आहे. आणि पुढे काही इलेक्शन आहे का आता 5 वर्ष काही नाही आहे, तरी सुद्धा ही चळवळ आपण चालू केलेली आहे. याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल की ही निष्काम सेल्फलेस मुवमेंट आहे. आणि म्हणून तुम्ही त्यात उतरताना जो आपला पर्यावरणाचा ग्रुप आहे, तुम्हाला मी लिंक देतो, तुम्ही या सगळ्यांना शेअर करा. त्याच ग्रुपमध्ये निकम साहेब, आपले पर्यावरणाचे, आरोग्य विभागाचे हे अधिकारी जोडले पाहिजेत आपण. आणि जो काही तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल, GPS मॅप कॅमेरा नावाचा ॲप आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं. GPS मॅप कॅमेरा म्हणून ते ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यात फोटो काढला, व्हिडिओ काढला तर तारीख, ठिकाण, लॉंगिट्यूड, ॲटिट्यूड हे सगळं येतं. फोटो जिथे काढलाय त्याची स्थिती दिसते, तारीख, ठिकाण, वेळ सगळं दिसतं. सेम फोटो तुम्ही त्या ग्रुपमध्ये अपलोड करायचा. आम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी या पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारतो की तुम्हाला 200 फोटो पाठवल्यात, 200 पावत्या पाठवा. म्हणजे काय होतंय, चेक अँड बॅलन्स सिस्टम तयार करावं लागेल आपल्याला. की तक्रार आली, त्याची फाईन बसली की बिल्डर सावध होतील, दुसरी फाईन बसली आणखी अलर्ट होतील, आणि तिसरी फाईन बसली की आपण समजायचं त्यांनी उभा केलेला सांगाडा बिल्डिंगमध्ये रूपांतर होणार नाही, सांगाडाच राहील आणि ती स्कीम बंद केली जाईल. तुम्ही ज्यांच्यासाठी घरं बांधताय त्यांच्याच आयुष्याशी खेळणार असताल तर ही प्रगती आम्हाला नको. आता ही प्रगती थांबवा, बस झाली प्रगती. आणि चेतनजी म्हणले त्याप्रमाणे आपण एक मोहीम सुरू करू. लवकरच पालिकेवरती एक मोठा मोर्चा आपण घेऊ, पण त्याला मोर्चा पण नाव देणार नाही बरं का. मी कायद्याच्या कसोटीत काम करतो. मी एकदा 350 लोकांचं शिष्टमंडळ नेलं. पालिकेवाले आताच घेत नव्हते, म्हणजे शिष्टमंडळ एवढं मोठं असतंय का, 2 लोक, 3 लोक, 4 लोक, 5 लोक. मी म्हणलं असा GR दाखवा की शिष्टमंडळामध्ये एवढेच लोक असतात. इफ यू डोंट हॅव द GR इट इज व्हॅलिड. माझं स्टेटमेंट क्लिअर आहे की माझ्यावर आलेला प्रत्येक माणूस हा शिष्टमंडळाचा भाग आहे. 350 लोकांना मी पालिकेत घेऊन गेलो प्रशासकीय राजवट असताना. तर असं आपण काही शेकडो लोक एक दिवशी पालिकेत येऊ आणि टार्गेट एकच. पहिला टप्पा बिल्डरांना दंड बसेल, दुसरा टप्पा दुसरी फाईन बसेल, तिसरा टप्पा यांची साईट बंद करा. आणि आपलं स्लोगन एकच असलं पाहिजे, नो मोर कन्स्ट्रक्शन. आम्हाला आता कन्स्ट्रक्शन नको आहे, झालं तेवढं पुरे झालं. एवढ्या लोकांना पाणी कुठून देणार आहात? जे तुम्ही टँकरनी पाणी आणताय त्याची गुणवत्ता तपासली का? त्यांनी स्किनचे इन्फेक्शन होणार आहेत, त्यांनी त्वचेचे अनेक रोग होणार आहेत. ज्या पाण्यात पाय सुद्धा घालता येणार नाही त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करावी लागत असेल तर लक्षात घ्या प्रॉब्लेम किती डेंजर आहे. आणि म्हणून चेतनजी मगाशी घेऊन गेले ते आम्हाला सगळ्यांना, जिथे राव्याचा बांधारा आहे जिथून पाणी उचललं जातं ते पाणी जर तुम्ही पिले तर आयुष्यात तुम्ही पाणी प्यायची इच्छा सोडून देतात. एवढ्या खराब परिस्थितीतून आपल्याला ते पाणी लिफ्ट करावं लागते. जगातल्या कोणत्याही देशामध्ये नदी एवढी काळी नसते, नदी एवढी खराब नसते. मी शिकागो रिव्हर बघितली आहे, मी मॉस्को बघितली आहे, मी रिच बघितली आहे, मी जगातल्या अनेक प्रगत देशांमध्ये फिरलेलो आहे. कोणत्याही देशामध्ये गटाराचं पाणी नदीत सोडायला बंदी आहे. नदीत फक्त पावसाचंच पाणी येतं. आपल्याकडे सगळ्यांचं खराब पाणी नदीत, मग ते आपण शुद्ध करायचं आणि मग आपल्याला प्यायला पाणी. हे बंद झालं पाहिजे. म्हणून रावेचा जो जॅकवेल आहे जिथून पाणी उचललं जातं शहराला, त्याच्यावर जेवढे काही किवळे असेल, मामुडे असेल, जेवढी काही गावं आहेत त्या प्रत्येक गावात STP प्लांट असला पाहिजे. आणि नदीत पाणी फक्त पावसाचंच, ही पण मोहीम आपल्याला करावं लागेल. पावसाचंच पाणी फक्त नदीमध्ये, बाकीचं पाणी नको. आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. नो मोर कन्स्ट्रक्शन आणि पावसाचंच पाणी नदीत, ह्या 2 शब्दांवरती, 2 वाक्यांवरती तुम्ही आम्ही ठाम राहिलो तर पुढच्या 6 महिन्यात या शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स आपण अर्ध्यावरती आणू. जो आता 300-350 तो 150च्या खाली आणू, जेणेकरून आपल्याला जगता येईल. नंबर 2, जे पाणी एकदम प्रदूषित आहे ते सुद्धा आपल्याला फिल्टर करायची गरज पडली नाही पाहिजे. नदीत पाणी फक्त पावसाचंच. एवढीच जर मोहीम आपण केली ना तर लक्षात घ्या, थोडा वेळ लागेल, थोडा घाम गाळावा लागेल, थोडं घराबाहेर पडावं लागेल, थोडं लढावं लागेल, थोडं नडावं लागेल, थोडं अडवावं लागेल, थोडं आडवं पण करावं लागेल, तर हे काम होणार आहे. आहे का तुम्ही तयार? आर यू रेडी? आर यू रेडी? आर यू रेडी? होणार काम. पर्यावरणाचा ग्रुप जॉईन करा. जिथे प्रॉब्लेम दिसतील ते फोटो त्यात टाका. चेतनजी तुम्ही पण या पाहिजे, म्हणजे तुमच्या प्रभागात काय काय प्रॉब्लेम आहेत ते पण लक्षात येईल. साहेब तुम्ही सुद्धा, तुम्हाला पण त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. आणि या नागरिकांसमोर मी जाहीर परत सांगतो,
तुम्ही फाईन मारायला गेले, ज्याचा फोन येईल त्याचं फक्त नाव आम्हाला सांगायचं की साहेब ह्याचा फोन आला आणि म्हणला फाईन मारू नका, त्याच्या घरावर 24 तासात मोर्चा गेलाच, काढणारच. मुख्यमंत्र्याचा फोन आला तरी मी हटणार नाही बरं का, कारण चुकीच्या गोष्टीत मुख्यमंत्री फोनच करणार नाहीत. आणि त्यांना माहिती आहे मला आलेला गेलेला प्रत्येक फोन मी रेकॉर्डला घेत असतो आणि तो व्हिडिओमध्ये पण येत असतो. आणि जर हे महाराष्ट्राच्या जनतेला जर कळलं तर ते गडबड होईल. आणि तुम्ही बघितलं असेल की माझ्या कॅमेऱ्यात आलं की परिवर्तन तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसायला सुरुवात होते, कारण त्याची रीच तेवढी आहे. फेसबुकला 10 लाख, यूट्यूबला 12 लाख, इंस्टाग्रामला 2.5 लाख, 2.25 लाख. म्हणजे चेतनजी 25 लाखाचं आमचं खडं सैन्य आहे. एकदा मेसेज टाकला की 25 लाख लोकांपर्यंत जातो आणि दिवसभरात जिथे तो पोचायचा तिथे तो पोचतो. जे निकाल पाहिजे तो लागतो. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य चांगलं आहे की आपल्या ह्या धूळमुक्त प्रदूषण या चळवळीमध्ये स्वतः नगरसेविका सामील आहेत. माझी नगरसेवक आपल्या सोबत आहेत. असे सगळे लोकप्रतिनिधी पण सोबत घेऊ आणि ही चळवळ एवढी व्यापक करू की याला जातीचा रंग नको, धर्माचा रंग नको, पक्षाचा रंग नको, प्रांताचा रंग नको, फक्त माणूस म्हणून. जसं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, अमुक जातीचे, तमुक जाती सगळे एकत्र होऊन फक्त टार्गेट काय असते की आपल्या देशासाठी आपण काहीतरी करायचंय. तर ही युद्धजन्यच परिस्थिती समजा आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हा. कोणाला घाबरण्याचं काही कारण नाही, कारण एकट्या माणसाला धमकवता येतं, पण जेव्हा अख्खी सोसायटी त्याच्या अंगावर जाईल तो घाबरून जाईल. आणि तुमचं कुणी काही वाईट करू शकणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. किसी से डरने की कोई बात नाही आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन असो नाही तर पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन असो, मला कायदा चांगला माहिती आहे आणि कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत वरवर जायचं असतं. तुम्हाला हे माहिती आहे का, IAS आणि IPS याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करता येतो. आणि जिथे दाखल करता येतो त्या प्राधिकरणाचे कमिशनर माझे मित्र आहेत. या महाराष्ट्राला माहीत नसेल, ईडीचे कमिशनर माझे मित्र आहेत. ईडी कळलं का, ईडी. त्यामुळे म्हणून माझ्या नादाला शक्यतो पण लागत नाही की माझ मोडेल हा माणूस आपला. तो नेता असेल, बिल्डर असेल, काय असेल, बरोबर. पण आपण फोकस करणार फक्त सार्वजनिक प्रश्नांवरती. व्यक्तिगत दुश्मनीसाठी किंवा एखाद्याची जिरवायची म्हणून नाही करणार. पुढच्या पिढीसाठी हा आपला लढा आहे. एक युद्धजन्य परिस्थिती आहे. माझ्या आवाजात जो बदल जाणवतोय तर ह्या ढोळीमुळेच आहे. आणि म्हणून मी शक्यतो गाडीची काच खाली कधी करत नाही, घराचा दरवाजा पण कायम पण ठेवतो. लवकरच मी तुमच्या मतदारसंघात राहायला येणार आहे. हां, थँक्यू. आणि धुळीमध्ये येणार ताई, रेश्माताई, पण त्याची सुरुवात म्हणूनच आज आपण पुनावळ्यामध्ये ही हालचाल सुरू केली. हो, स्वच्छ करून येतो आणि नंतर खराब होणार नाही याची पण मी चांगली काळजी घेईल. तुम्ही या सोसायटीने जे काही पुढाकार घेतला आहे अशाच प्रकारे आपण पुढे जाऊ. सोसायट्या आपण अशा अलर्ट केल्या तर एक सोसायट्याचा वारा आपण सुरू करू. सिंगापूरच्या धर्तीवर या शहराचा विकास करू. दुबईच्या धर्तीवर या शहराचा विकास करू. इथला एअर क्वालिटी इंडेक्स 50पेक्षा खाली पाहिजे. परवा मी मुंबईमध्ये होतो. आमचं मुंबईतलं पक्षाचं ऑफिस झूमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या भिंतीला लागून. म्हणजे कळलं का, मी अनेकदा लोकांना सांगतो की अमिताभ बच्चन यांच्या बाजूला आमचं ऑफिस नाही, आमच्या बाजूला अमिताभ बच्चन राहतात. बताने का भी तरीका होता है. तिथले नागरिकांचे प्रश्न सोडत होतो आणि संध्याकाळी तिथून येताना सांताक्रूज साईडला मला एक साईट चालू दिसली. चालत्या गाडीतून मी त्याचा एक फोटो काढला. एअर क्वालिटी इंडेक्स होता फक्त 7. इथे जर आत्ता मी मशीन काढली, माझ्या गाडीत मशीन नेहमी असतं बरं का, मला पिस्तुलाची गरज नाही, कारण पिस्तूलनी एखादा माणूस मरेल, पण ह्या धुळीमुळे अख्खं शहर मरतंय. मी त्याच्यावरती काम करतोय. तिथे एअर क्वालिटी इंडेक्स होता फक्त 7. आपल्याकडे 150-200च्या वर असतोय. मी अधिकारी मित्रांना फोन करायला सुरुवात केली की मुंबईत सुद्धा कन्स्ट्रक्शन चालतं, मुंबईत सुद्धा धूळ आहे, मग एअर क्वालिटी इंडेक्स असा कमी कसा काय झाला. तर त्याचं कारण होतं 2 दिवस अगोदर राष्ट्रपतींचा दौरा होता आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त सगळे RMC प्लॅन्ट आणि सगळ्या कन्स्ट्रक्शन साईट कंप्लीट बंद करण्याचा आदेश होता. जर 2 दिवसामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 150वरून 7 दिवसावर येऊ शकतो, तर या शहरात सुद्धा आपण शनिवार रविवार कंप्लीट बंद. आणि बाकीच्या वेळी सगळ्या बाकीच्या प्रिकॉशन घेऊन जर तुम्ही चालू ठेवलं तर 50च्या खाली एअर क्वालिटी इंडेक्स येऊ शकतो आणि तो आपण आणायचा आहे. तो आपण आणायचा. पटतंय? त्या दिशेने आपण जाऊया. ही एक चळवळ आहे, ती आपण पुढे नेऊया. तुमचे बाकीचे काही प्रश्न असतील ते सन्माननीय नगरसेविका रेश्माताई भुजबळ
यांच्याकडे लेखी स्वरूपात द्या. चेतनजी पण इथे आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्या ऑफिसला जनसंपर्क कार्यालयात भेट द्यायचा. काही तक्रारी आहेत ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण टाका. जे लिखित पत्र आहेत ती ताईंकडे द्या, त्यांना वॉर्डच्या मीटिंगमध्ये फॉलोअप घेता येईल. बाकी जनरल आमच्याकडे काम म्हणजे कसं आहे, मला पत्राची गरज पडत नाही. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. म्हणून मगाशी चेतनजीने सांगितलं की आमच्या प्रभागात महापौर कधीच आले नव्हते, पण इथं महापालिका बसून फक्त 1च महिना झाला आणि महापौरांनी 2 तास यांच्या प्रभागामध्ये दिले. तुमच्याकडे पण द्यायचे होते बरं का, पण तिकडे किंवा इकडे अंतर पण आम्हाला बघावं लागत होतं. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला यावेळी महापौरांना इकडे आणू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण जेव्हा हे आपण बदलू तेव्हा ते पाहण्यासाठी त्यांना आपण बोलू की हे एवढं सगळं लोक करतात. कारण लक्षात घ्या, एकटी जबाबदारी महापौरांची अधिकाऱ्यांची नाही, जनता म्हणून तुमची आमची सुद्धा आहे. आपल्यासोबत निकम साहेब आहेत, पर्यावरण विभाग, आणि धांडे साहेब आहेत. यांचे नंबर पण तुम्हाला देतो. डायरेक्ट काय गरज पडली तुम्ही यांना संपर्क करायचा. तुम्हाला काय बोलायचं सर? तुम्ही सगळं सांगितलं डिटेल. हां, नियम काय आहेत त्याचे पत्रक सुद्धा मी तुम्हाला टाकतो ग्रुपमध्ये. त्या ग्रुपची लिंक आम्ही सेक्रेटरीना देतो. ती ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन करायची. फक्त त्या ग्रुपमध्ये एक पथ्य पाळायचं आहे. जर कुणी देवाचा फोटो टाकला तर त्याला राक्षसावाने आम्ही लगेच ब्लॉक करतो. जर कोणी वाढदिवसाची शुभेच्छा टाकल्या त्याला ब्लॉक करणार. गुड मॉर्निंग गुड नाईट लगेच बंद. दुसऱ्याची तक्रार करायची नाही, फक्त प्रदूषणाचाच मला विषय तिथं पाहिजे. लोक काय करतात, ते डायव्हर्ट करायला बघतात. आम्हाला देव नको आहेत, काय आम्हाला शुभेच्छा नको आहेत, आम्हाला साधी माणसातली माणसं मिळू देत. देवाची वाट बघत बसलो, आमचं वाटवं झालंय. हे सगळं स्पष्ट का सांगतोय की 11 सप्टेंबर 1883 जिथे अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं, त्या स्टेजवरती 130 वर्षानंतर भाषण करणारा दुसरा माणूस मी आहे. हा मैं हो. म्हणून धर्म काय हे आम्हाला माहिती आहे, अध्यात्म काय आम्हाला माहिती आहे. तर त्या ग्रुपचा गैरवापर करायचा नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिथं इतर वितरचे विशेष टाकायचे नाही. फक्त प्रदूषण, फक्त पर्यावरण हे आपण टाकूया. त्यानुसार त्याचा फॉलोअप होईल आणि लवकरच आपल्याला याचे रिझल्ट्स मिळतील. आभार प्रधान.